नमस्कार. आपण आहोत आता गुवाहाटीमध्ये आणि गुवाहाटीमधील सुप्रसिद्ध अशा कामाख्या मंदिरामध्ये आपण आलेलो आहोत. 2.5 वर्षापूर्वी हे मंदिर महाराष्ट्रामध्ये खूप चर्चेला गेलं. कारण होतं महाराष्ट्रातील जे काही आमदार होते, ते आमदार गुवाहाटीला पळून गेल्याच्यानंतर या मंदिराची चर्चा खूप झाली. सांगोल्याच्या शहाजी बापूंनी ज्या परिसराचं वर्णन काय झाडी, काय डोंगर असं केलं होतं, ते हेच झाडी आणि डोंगर आहेत. तीच ती झाडी, हेच ते डोंगर आणि इथंच बाजूला ते हॉटेल. चला तर मग आता आपण जाऊ मंदिराच्या दिशेने. मंदिराकडे जाणाऱ्या डोंगराच्या पायथ्यालाच हे शिल्प मोठ्या अशा कातळ शिळेवरती कोरलेलं आहे. मंदिराकडे जाण्यासाठी बराच डोंगर चढून जावा लागतो आणि चढत असतानाच मध्ये मध्ये छोटी छोटी मंदिरं आणि कोरीव काम असणारी दगडं देखील आपल्याला दिसतात. आणि जंगलातून जाणारी ही पायवाट तुडवत आता आम्ही वरती जात आहोत. समोर एक छोटंसं मंदिर दिसते. हे मंदिर मात्र कामाख्या टेम्पल नाही. इथून बरंच अंतर आपल्याला चालत जावं लागेल. मंदिराकडे जात असतानाच पायऱ्यांच्या एका कोपऱ्यावरती एक जणाचा पाय पडला असता या विंचावरती. खूप विषारी हा विंचू आहे. रस्त्यामध्येच ज्या पायऱ्या आहेत त्या पायऱ्यांच्या कोपऱ्यावरती हा विंचू आहे. मंदिराकडे जात असतानाच मंदिराच्या जवळच ही वस्ती आहे आणि या वस्तीची खासियत ही आहे की कोपऱ्या कोपऱ्यावरती तुम्हाला छोटी छोटी मंदिरं देखील इथं दिसत आहेत. आता आपण मंदिराच्या जवळ आलेलो आहोत. हे आहे कामाख्या देवीचं प्रवेशद्वार. या प्रवेशद्वारातून आता आपण आतमध्ये जाणार आहोत. मंदिराच्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बकरं तुम्हाला पाहायला मिळतात. कारण की कामाख्या देवीला बकरांची बळी मोठ्या प्रमाणामध्ये दिली जाते. संपूर्ण मंदिराच्या परिसरामध्ये जिथे तिथे तुम्हाला बकरं पाहायला मिळतात. हे आहे कामाख्या देवीचं मुख्य मंदिर आणि त्याच्या बाहेरच्या बाजूनं असं खांबांवरती भिंतींवरती खूप सुरेख असं कोरीव काम आहे. कामाख्या मंदिराचे हे जे काही खांब आहेत ह्या खांबांवरती देखील कळस आहे आणि हा वरचा मुख्य कळसाचा भाग तुम्ही पाहू शकता. हे आहे मंदिराच्या बाजूचं मार्केट. रे मैडम नीचे जा रहे हैं क्या? मंदिराच्या एका बाजूच्या टेकडीवरून संपूर्ण गुवाहाटीचं विहंगमय दृश्य आपल्याला दिसतं. तर दुसऱ्या बाजून आपण जर खाली दरीमध्ये जर उतरलो तर ब्रह्मपुत्रेचं प्रचंड महाकाय असं जे काही पात्र आहे ते पात्र आपल्याला दिसतं. या जंगलामध्ये खूप मोठी उंच अशी झाडं आहेत आणि आपल्या इकडे कवदरीची जशी पानं असतात त्या कवदरीच्या पानाच्या थोडीशी वेगळी परंतु मोठमोठाली झाडांची ही पानं आहेत.
या घनदाट राईतून आपण खाली उतरत ब्रह्मपुत्रेच्या पात्रापर्यंत जाणार आहोत. हे कामाख्या देवीचं देवस्थान असल्यामुळं इथं एक छोटंसं तीर्थस्थान आहे आणि ब्रह्मपुत्र्याच्या पात्राकडे जाण्यासाठी आपण जे चालत खाली आलो आहोत हे बरंच अंतर आपण कापलेलं आहे आणि अजूनही खाली उतरण्यासाठी बरंच मोठं अंतर आहे. या झाडाझुडपांमधून खळखळणारे झऱ्यांचे प्रवाहांचा मंजूळ आवाज आपल्या कानी पडतो आणि मन अगदी प्रसन्न होतं. या जंगलामध्ये मोठमोठ्या वृक्षांबरोबर छोट्या छोट्या वेली, झाडं, झुडपं हे देखील मोठ्या प्रमाणामध्ये आहे. चला तर मग अजून आपल्याला बरंच खाली उतरायचं आहे आणि खाली उतरत असताना वरती जर आपण एक नजर टाकली तर हा नजारा आपल्याला दिसतो. ही मोठमोठी पानं लगेच आपल्या नजरेमध्ये भरतात आणि त्यांच्याकडं पाहत असतानाच समोर जी नजर जाते आणि दिसतं तर काय, प्रचंड मोठं ब्रह्मपुत्रेचं पात्र, परंतु अजूनही ते खूप दूरच आहे. ब्रह्मपुत्रेला निहारत असतानाच सूर्य मात्र आता अस्तास गेला आहे आणि अंधार पडू लागला आहे. आत्ता मात्र आपण ब्रह्मपुत्रेच्या पाण्याच्या जवळ जाऊ शकत नाही. आपल्याला परतीचा प्रवास करणं भाग आहे, कारण की पाऊलवाटही आता दिसणं शक्य नाही. म्हणून आता आपण पुन्हा वरती या अंधारामध्ये पाय तुडवत निघत आहोत.